यंदा होळी हा सण 24 मार्च रोजी तर दुसऱ्या दिवशी 25 मार्चला धुलीवंदन आहे। होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक आणि धार्मिक सण आहे। या सणाचं महत्त्व म्हणजे आपल्यामधील दुर्गुण होळीत टाकून त्यांचे रूपांतर सद्गुणांमध्ये चांगल्या गुणांमध्ये होऊन आपण चांगले वागू असा संकल्प केला जातो। जे वाईट असेल ते होळीमध्ये जळून जाईल। चांगल्या विचारांचा, चांगल्या सुभाषितांचा शिमगा करा, अपशब्दांची, शिव्यांची होळी करा। हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे। होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा होतो। शहरांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी होळी सणानिमित्त होळ्या पेटवण्यात येतात। होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो। रात्रभर या होळीमध्ये लाकडे आणि गोवऱ्या जाळल्या जातात। यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात, कापली जातात। यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होताना पाहायला मिळतं। मात्र यावर्षी पर्यावरणपूरक होळी सण साजरा व्हावा यासाठी नाशिकची सेवा संकल्प समिती प्रयत्नशील असून यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 5 गावांमधील महिलांच्या माध्यमातून त्यांनी 2 महिने आधीच गोवऱ्या तयार करण्याचं काम सुरू केलं होतं। यातून सुमारे 1 लाख गोवरी तयार करून घेण्यात आल्या आहेत। गोमय गौरी प्रकल्पांतर्गत आदिवासी महिलांना रोजगार आणि त्यांच्या जीवनमान उंचविण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। या समितीच्या उपक्रमात डॉक्टर, उद्योजकांचा मोठा सहभाग आहे। 50 पाड्यांवर हे सेवा कार्य सुरू आहे। सेवा संकल्प समितीकडून या महिलांना गोवरीचे साचे दिले जात आहेत। त्या साच्यामध्ये महिलांनी जंगलात असणाऱ्या गायीचे शेण जमा करून त्या साच्याद्वारे गोवरी तयार केली जाते। त्यामध्ये वनौषधींचा देखील समावेश केल्यामुळे ती गोवरी पेटल्यानंतर वातावरणात बदल होऊन निर्माण होणाऱ्या धुरामुळे कुठलीही हानी होणार नाही। तर प्रत्येक महिला 3 रुपये प्रति गोवरीप्रमाणे 33 महिलांना 2 लाख रुपये देण्यात आले आहेत। तर एका महिलेला सरासरी 6 ते 7 हजार रुपये यामुळे मिळत आहेत। त्र्यंबकेश्वरकडे अनेक आदिवासी पाडे आहेत। या भागामध्ये संपूर्ण उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ आणि पावसाळ्यात अतिवृष्टी यामुळे येथील अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहासाठीचे स्थलांतर होत असते। मात्र या आदिवासी महिलांची पोटासाठीची भटकंती थांबावी आणि येथील महिलांच्या गरजा कमी असल्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत त्यांच्या हाताला काम देण्याचा सेवा संकल्प समितीने हा प्रयत्न केलेला दिसून येतोय। या गोमय गौरी साच्याच्या मदतीने बनवत असल्यामुळे एक समान अशी गौरी पाहायला मिळते। तर ही गौरी 1x9 इंच असून एका बॉक्समध्ये 50 नग गौरी विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्यामुळे या गोमय वनौषधी गौरीचा जास्तीत जास्त नागरिकांनी खरेदी करून पर्यावरणपूरक होळी आणि या आदिवासी महिलांच्या सबलीकरणासाठी मदत करावी असे आवाहन सेवा संकल्प समितीचे सदस्य मिलिंद जोशी यांनी केले। नमस्कार, मी मिलिंद पद्माकर जोशी, श्री गुरुजी रुग्णालय नाशिक संचलित सेवा संकल्प समितीचं मी काम बघतो। सेवा संकल्प समिती ही श्री गुरुजी रुग्णालय नाशिकच्या अंतर्गत काम करते। हा एक गुरुजी रुग्णालयाचा सामाजिक उपक्रम आहे। श्री गुरुजी रुग्णालय नाशिकमध्ये 2008 साली सुरू झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संभाजीनगर या ट्रस्टच्या अंडर पहिलं रुग्णालय संभाजीनगरमध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या नावाने सुरू झालं आहे। 800 बेडचं हे हॉस्पिटल 36 वर्षांपूर्वी सुरू झालं। त्यानंतर 2008ला नाशिकला श्री गुरुजी रुग्णालय सुरू झालं। आज त्याला 16 वर्ष पूर्ण झाली। त्यानंतर जेव्हा गुरुजी रुग्णालय एका 100 बेडच्या भव्य इमारतीत सुरू झालं, त्यानंतर 1 ऑक्टोबर 2016 रोजी नाशिकच्या आजूबाजूच्या वनवासी क्षेत्रांमधील जो काही अतिदुर्गम असे पाडे आहेत, या पाड्यांवर सामाजिक कार्य सुरू करणं सुरू झालं। रुग्णालय असल्यामुळे पहिला आयाम हा साहजिकच आरोग्याचा होता। आपला साप्ताहिक दवाखाना या गावांमध्ये सुरू झाला। प्रत्येक आपल्या त्या दवाखान्याचं शेड्यूल आपलं ठरलेलं आहे। कोणत्या वारी कोणत्या पाड्यांवर आपण जाणार ती वेळ ठरलेली आहे। अशा या साप्ताहिक दवाखान्याचं काम करत असताना, प्रवास करत असताना लक्षात आलेल्या तिथल्या अडचणी, जेणेकरून जिथलं जसं की पाणी आहे, शेतीचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, महिला सबलीकरणाचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न जसे जसे समोर येत गेले तसतसं आपण त्या क्षेत्रांमध्ये काम सुरू केलं। या अंतर्गत पाणी या विभागामध्ये आपण आत्तापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम केलं आणि पुढची 3 वर्ष पाण्यावरच जास्तीत जास्त काम करावं असा आम्ही निर्णय घेतला आहे। त्यामुळे पाणी, शेती आणि महिला सबलीकरण ह्या प्रमुख आयामांमध्ये इथून पुढे काम सुरू राहील। किशोरी विकास प्रकल्पामध्ये आपण ॲडोलसन्स गर्ल्सवर काम करतो। तिथल्या 8वी ते 10वीच्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांची मानसिक आणि शारीरिक जे काही बदल होत असतात त्याच्यामध्ये त्यांना स्ट्रॉंग कसं करता येईल हा विचार आपण करतो आहे। महिला सबलीकरण हा जो विषय आहे, तिथल्या महिलांना
आयुष्यभरासाठी डोक्यावर हंडा आणि प्रचंड कष्ट हे त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये प्रचंड दुष्काळ आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस अशा अत्यंत दोन टोकाच्या वातावरणामध्ये ह्या महिला कष्ट करत असतात, काम करत असतात. उन्हाळ्यामध्ये जी परिस्थिती आम्ही बघतो की तिथे बऱ्यापैकी 6 महिने जवळपास मायग्रेशन होत असतं रोजगारासाठी, कारण पाणीच नसल्यामुळे शेती होत नाही, शेतीचं उत्पन्न येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण किमान महिलांचं मायग्रेशन थांबवण्याचा प्रयत्न करतो आहोत, तो महिला सबलीकरणाच्या माध्यमातून. जानेवारी ते जून हा जो काही मायग्रेशनचा मोठा पिरियड आहे, यातलं जानेवारी ते मार्च हा जो 3 महिन्यांचा स्पेसिफिकली पिरियड आहे, हा मायग्रेशनमधनं महिला कशा कमी होतील यासाठी आपण होळी प्रकल्पासाठी ज्या गोवऱ्या लागतात त्या उद्देशाने आपण हा गोमय गोवरी प्रकल्प सुरू केला आहे. गोमय गोवरी प्रकल्पामध्ये ज्या महिला काम करतात त्या महिला एकतर वयाने मोठ्या आहेत, ज्यांच्यावरच आपण कॅटरॅक्टच्या सर्जरीज आपण मोफत आपल्या रुग्णालयामध्ये केलेल्या आहेत, अशा महिलांकडनं आपण ह्या गोवऱ्या बनवून घेतो. कारण त्यांना एकतर कॅटरॅक्टची सर्जरी झालेली आहे, ऊन भरपूर आहे, म्हणून त्यांना तब्येतीसाठी मायग्रेशन योग्य नाही. म्हणून आपण ह्या महिलांना सांगितलं की तुम्ही इथल्या इथेच काम करा. काम करायला पैसे नाहीत, मग आपण त्यांना सांगितलं की तुमच्याकडे ज्या गायी आहेत त्या गायीच्या शेणापासून तुम्ही गोवऱ्या तयार करा. आणि म्हणून समितीने त्यांना एक साचे दिले आणि साचे दिल्यामुळे त्या साच्यांमध्ये ही जी गोवरी आहे ही 1 इंच बाय 9 इंच अशा समान आकारामध्ये ह्या सगळ्या गोवऱ्या तयार होतात. मागील वर्षी पाऊस होता तरीसुद्धा नाशिककरांच्या मदतीने 53,000 गोवऱ्यांची आपण विक्री केली. यावर्षी आपण 1 लाख गोवऱ्यांची विक्री करणार आहोत आणि त्या अंतर्गत 33 महिलांना साधारणपणे 6 ते 7 हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत. या 6-7 हजार रुपयामध्ये त्यांचे पुढचे 3-4 महिने अगदी सहज भागतात, कारण त्यांच्या गरजा खूप तशा कमी आहेत, बेसिक गरजा खूपच कमी आहेत. आणि म्हणून आपण हा महिला सबलीकरणाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो म्हणजे गोमय गोवरी प्रकल्प. या गोमय गोवरी प्रकल्पामध्ये यंदा बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद येतो आहे, उत्तम प्रकारे सज्जन शक्ती एकत्र येत आहेत. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करील की पुढच्या 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांनी संपर्क साधावा, गोवऱ्या इथून घ्याव्यात आणि या प्रकल्पाला, या महिला सबलीकरणाला आपली एक साथ मिळावी. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक.